वेलकम टू सीसॉ किचन. आणि आज आपण बनवणार आहोत ओट्स. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तूप घातलेला आहे. तूप तापलेला आहे. आता त्यामध्ये जिरं आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता. कांदा व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आता स्वीटकॉर्न आणि वाटाणा ॲड करणार आहोत. इथे मी छोटी एक वाटी वाटाणा आणि स्वीटकॉर्न ॲड केलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात. यामध्ये आता मी चिली फ्लेक्स घालणार आहे. तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरचीचाही वापर करू शकता. थोडीशी हळद घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. मी डेली कुकिंगमध्ये बनवलेल्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पॅनला हे सर्व चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे. यावरती आता थोडा वेळ झाकण ठेवूयात. बघू शकता टोमॅटो वगैरे सर्व व्यवस्थित शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी ओट्स घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्ही अगोदर पाणी घालून नंतर ओट्स घातले तरी चालतील, पण मी या पद्धतीने बनवतेय. ओट्स घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. गरजेप्रमाणे गरम पाणी घातलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि शिजवून घेऊयात. तर एकदा चेक करून बघूया. थोडंसं हलवून परत अजून आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे. यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. ज्यांची डायटिंग सुरू आहे तेही अशा प्रकारे ओट्स बनवून खाऊ शकतात. आणि मुलांसाठीही एक चांगला ऑप्शन आहे वेगळं काहीतरी देण्यासाठी. झटपट असे ओट्स बनवून तयार आहेत. मस्त पौष्टिक असा नाश्ता आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.